नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी बनवणार होतो भारग्याची भाजी। तर भाजी चिरण्यासाठी व निवडण्यासाठी मला मदत करणार होती माझी छोटी बहीण म्हणजेच आरोही। तर काहीच मिनिटांमध्ये आपली ही भाजी निवडून व चिरून झाली होती आणि आपण पुढची प्रोसेस सुद्धा करणार होतो। प्रथम तर एका भांड्यामध्ये आपण भारग्याची भाजी टाकली आणि गॅसवर उकडण्यासाठी ठेवली आणि गॅस सुद्धा चालू केला व चणा डाळ सुद्धा आपण उकडायला टाकली होती। भारग्याची भाजी उकडून झाल्यानंतर आपण त्या भाजीला चांगलंच पिलून सुद्धा घेतलं व या पिलून घेतलेल्या भाजीमध्ये आपण तिखट टाकलं, त्यानंतर हळद टाकली व त्यानंतर मीठ सुद्धा टाकले व या सर्व मिश्रणाला आपण एकजीव करून घेतलं आणि गॅस चालू करून घेतला। तर एका भांड्यामध्ये आपण कांदा सुद्धा टाकला व त्यानंतर तेल सुद्धा टाकले आणि कांद्याला चांगलंच परतून सुद्धा घेतलं। त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा टाकले व मिरची सुद्धा टाकली आणि चांगलंच परतून सुद्धा घेतलं व त्यानंतर आपण उकडलेली चणा डाळ सुद्धा टाकली आणि त्यामध्ये तिखट सुद्धा टाकून आपण त्याला चांगलंच परतून घेतलं। तर फायनली आपण त्या भांड्यामध्ये भारग्याची भाजी सुद्धा टाकणार होतो व या मिश्रणामध्ये आपण तिला एकजीव सुद्धा करणार होतो। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण 5 मिनिटासाठी वाफेवर सुद्धा ठेवली। 5 मिनिट पूर्ण झाल्यानंतर आपण ते झाकण काढलं आणि आपली चांगलीच भारग्याची भाजी बनवून तयार सुद्धा झाली। तर या पद्धतीने केलेली भारग्याची भाजी खूप खतरनाक झाली होती। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला जाऊन व्हिजिट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, बाय।